गुड मॉर्निंग. एक क्वेश्चन आपण घरी सोडवलं दिलं होतं, तर आपण ह्या लॉच्या नंतर ते लास्टला मी सांगते की काय आन्सर होतं ते. ठीक आहे, तुम्हाला PDF पाठवायचं मी विसरले, तर आज मात्र मी सगळे फोटो पाठवते. जे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केले रेजिस्टन्सचे ते सगळे मी पाठवलेले आहेत. तर तुम्ही तिथं फक्त एकदा बघा आणि नंतर आपण स्वतःहून काय करायचे की तुम्ही नोटबुकमध्ये काय करा, सॉल्व्ह करा. ठीक आहे. त्या दिवशी सांगितल्याप्रमाणे किर्चॉफ सायंटिस्ट आहे आणि किर्चॉफने आपल्याला 2 लॉ दिलेले आहेत. किर्चॉफचे 2 लॉ आहेत, KCL and KVL. Two types of Kirchhoff laws. Okay, KCL means Kirchhoff's current law. KVL means Kirchhoff voltage law. Okay, आपण त्यातला फर्स्ट बघणार आहोत किर्चॉफ्स करंट लॉ मीन्स KCL. तुम्हाला KCL विचारलं काय आणि किर्चॉफ्स करंट लॉ विचारलं काय, मिनिंग काय असणार आहे? एकच असणार आहे. आपल्याला फिगर ड्रॉ करायची आहे आणि फिगर ड्रॉ केल्यानंतर स्टेटमेंट लिहायचं आहे. लॉ आहे म्हटल्यानंतर आणि स्टेटमेंट लिहिल्यानंतर आपल्याला इक्वेशन लिहायचं आहे. जर 3 मार्काला हा क्वेश्चन आला तर फिगर 1 मार्काला असेल, स्टेटमेंट 1 मार्काला असेल आणि इक्वेशन आपलं काय असणार आहे? 1 मार्काला असणार आहे. फिगर हीच काढायची का डिफरंट काढायची हे तुम्हाला मी सांगेन. आधी आपण काय बघूया, त्याचं स्टेटमेंट आणि इक्वेशन कसं तयार करायचं पाहिलं. फिगर आपण किर्चॉफच्या लॉसाठी दोन्ही लॉसाठी आपण फिगरमध्ये चेंजेस करू शकतो. ठीक आहे. आता KCL मध्ये काय सांगतो आपण, Kirchhoff's current law. The algebraic sum of currents at any node or junction is always 0. The algebraic sum of currents at any junction or node is always 0. फास्ट लिहिले थोडंसं. ठीक आहे. द अल्जेब्रिक सम ऑफ करंट्स ॲट एनी नोड और जंक्शन और नोड लिहा किंवा नोड और जंक्शन इज ऑलवेज 0. हे फर्स्ट स्टेटमेंट आहे. 2 स्टेटमेंट आहेत. हे लिहिलं तरी चालतं, ते लिहिलं तरी चालतं. फर्स्ट स्टेटमेंट आपण बघतो आहोत. Algebraic sum of currents at any junction or node is always 0. एका नोड किंवा जंक्शन मधून जाणाऱ्या सगळ्या करंटची बेरीज काय असते? 0 इज इक्वल टू 0. हा नोड दाखवलाय आपण आणि ह्या नोड मध्ये फिगर मध्ये दाखवल्या पद्धतीने 4 करंट्स आहेत, I1, I2, I3 अँड I4. नोड किंवा जंक्शन आपल्याला माहिती आहे 4 इथं एकत्र आलेले आहेत, त्यामुळे जंक्शन तयार झाले. जंक्शनचं मिनिंग तुम्हाला कळतं. जंक्शन म्हणू शकता किंवा नोड म्हणू शकतो आपण. एका नोड किंवा जंक्शन मध्ये कितीही करंट असू शकतात. आपण एक्झाम्पल म्हणून 4 दाखवलेले आहेत. तुम्ही कितीही करंट दाखवा त्याच्यामध्ये. ठीक आहे. डायरेक्शन कशीही दाखवा, कितीही करंट्स असतील आणि त्या नोड किंवा जंक्शन मधून जाणाऱ्या सगळ्या करंटची बेरीज काय असणार आहे? 0. ठीक आहे. त्याला म्हणायचं आहे KCL. हे झालं त्याचं फर्स्ट स्टेटमेंट. अल्जेब्रिक सम ऑफ करंट ॲट एनी नोड और जंक्शन इज ऑलवेज 0. सेकंड स्टेटमेंट काय आहे? करंट कमिंग टुवर्ड्स द नोड आर कन्सिडर्ड पॉझिटिव्ह साइन. करंट कमिंग टुवर्ड्स द नोड आर कन्सिडर्ड पॉझिटिव्ह साइन अँड करंट लिव्हिंग द नोड आर कन्सिडर्ड निगेटिव्ह साइन. मीन्स नोडकडे येणारे जे करंट्स आहेत, टुवर्ड्स म्हणजे नोडकडे जाणारे, त्याच्याकडे येणारे जे करंट आहेत ते काय असतात? पॉझिटिव्ह साईन असतात त्याला. आणि जे नोडमधून बाहेर पडतात, लिव्ह द नोड म्हटल्यानंतर नोडमधून बाहेरच्या दिशेने जे बाण आहेत त्याच्यातून बाहेर चाललेले जे करंट्स आहेत ते काय असतं? त्याला साईन काय असतं? निगेटिव्ह. ठीक आहे. आणि जो सेकंड स्टेटमेंट आहे त्याच्यावरूनच आपण काय करणार आहोत? आपण इक्वेशन तयार करणार आहोत. ठीक कळलं? 2 स्टेटमेंट आहेत. हा क्वेश्चन आल्यानंतर दोन्हीपैकी कुठलंही एक स्टेटमेंट आपण लिहिलं तरी चालतं. पहिलं स्टेटमेंट आपण काय सांगितलं? द अल्जेब्रिक सम ऑफ करंट्स ॲट एनी जंक्शन ऑर नोड इज ऑलवेज 0. सेकंड स्टेटमेंट आपण काय सांगतोय? करंट कमिंग टुवर्ड्स द नोड इज आर कन्सिडर्ड पॉझिटिव्ह साइन. करंट लिव्हिंग द नोड आर कन्सिडर्ड निगेटिव्ह साइन. ठीक आहे. येणारे पॉझिटिव्ह, बाहेर जाणारे त्याच्यामधून निगेटिव्ह. आता I1 पासून आपण काय करायचं? स्टार्ट करायचं. I1 ची डायरेक्शन बघा. डायरेक्शन ऑफ I1 टुवर्ड्स द नोड. नोडकडे चाललेला आहे I1, त्याच्यामुळे काय येईल? प्लस I1. त्याच्यानंतर I2 कसा आहे? तोही नोडकडे आलेला आहे, प्लस I2.
I3 मात्र डिफरंट आहे. आता I3 आपला बाहेर चाललाय नोडमधून, डायरेक्शन बाहेरच्या दिशेला आहे. ठीक आहे, I3 काय होईल -I3. तसाच I4 सुद्धा काय आहे, डायरेक्शन बाहेर चाललेला आहे. -I4 इज इक्वल टू 0. हे झालं आपलं इक्वेशन, फिगर स्टेटमेंट इक्वेशन. आता आपण हीच फिगर नाही काढली, आपण दुसरी फक्त नोड मध्ये किती तुम्ही करंट दाखवू शकता. आपल्याला दुसरी फिगर काढायची, तुम्ही कसंही दाखवा, एक नोड दाखवायचे फक्त आपण आणि त्याच्यामध्ये जाणारे करंट दाखवायचे. मग ते तुम्ही कितीही दाखवू शकता. ठीक आहे, कितीही दाखवू शकता, त्याचे डायरेक्शन तुम्ही कसे दाखवू शकता. ठीक आहे, मी इतके दाखवले करंट, दुसरे दाखवले की आपण सगळेच पॉझिटिव्ह दाखवले करंट, सगळे प्लस येतील. सगळे बाहेरच्या दिशेला काढले तर सगळे निगेटिव्ह येतील. कसंही करा, फक्त ॲरो वरून आपल्याला काय करायचंय, त्याचं प्लस किंवा मायनस इथं द्यायचं आहे. फक्त प्रॉब्लेम असा होतो की केव्हीएल मध्ये केसीएलचं स्टेटमेंट येतं कधी कधी आणि केसीएल मध्ये केव्हीएलचं स्टेटमेंट येतं. करंट आहे आणि करंट आपण ॲरोने दाखवतो, त्याच्यामुळे फिगर चुकवायची नाही आणि स्टेटमेंटमध्ये पण करंटच यायला पाहिजे जेव्हा आपण केसीएल लिहितो. ह्या थोड्याशा मिस्टेक टाळल्या तर आपल्याला इथं मार्क काय होतील, आउट ऑफ ह्या क्वेश्चनला पडू शकतात. ठीक आहे, तर हा क्वेश्चन बघूया परत. I1, I2, I3, I4, I5, I6, I7, I8 हे एक्झाम्पल मग घेते. तुम्ही आणखीन वाढवा करंट, कितीही आपण दाखवू शकतो. कमीत कमी 4 दाखवायचे, जास्तीत जास्त तुम्ही किती पण दाखवा. नोड आहे तो नोड कळावा म्हणून आपण काय केले, 4 दाखवलेले होते. ठीक आहे, आणि आता तुम्ही मला सांगायचंय याच्यावरून इक्वेशन. माझ्यासोबत तुम्ही ही बघा, ॲरो बघायचे जर तुम्हाला तिथं क्लिअरली दिसत असतील ब्लॅकबोर्डवरती. I1 बघा, टूवर्ड्स दी नोड आहे म्हणजे I1 प्लस मध्ये आला. प्लस नाही लिहिलं तरी इथं चालतं कारण हा सुरुवातीचा आहे. ठीक आहे, लिहा किंवा लिहू नका. I1 नंतर I2 जो आहे तो बाहेर आहे, डायरेक्शन ॲरो बाहेर आहे, -I2. ठीक आहे, -I2. त्याच्यानंतर जो I3 आहे टुवर्ड्स दी नोड +I3. त्याच्यानंतर परत जो I4 आहे परत आउटसाइड डायरेक्शन आहे -I4. I5 सुद्धा बाहेर आहे -I5 -I6. त्याच्यानंतर +I7 +I8 इज इक्वल टू 0. हे झालं स्टेटमेंट. असं तुम्ही कोणतंही काढा, फक्त एका नोडमधून आपण जाणारे करंट दाखवायचे. ॲरो कसेही दाखवा, फक्त आपल्याला काय करायचंय, येणारे पॉझिटिव्ह, नोडकडे येणारे पॉझिटिव्ह, नोडमधून बाहेर जाणारे निगेटिव्ह. ह्या स्टेटमेंटच्या आधारे आपल्याला काय करायचं, इक्वेशन तयार करायचं. तुम्ही सगळे पॉझिटिव्ह दाखवू शकता, सगळे निगेटिव्ह दाखवू शकतो. आपण 4 दाखवा, 10 दाखवा, 15, 20 कितीही करंट त्याच्यामध्ये आपण दाखवू शकतो. ठीक आहे, हा झाला किर्चॉफ्स करंट लॉ. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं किर्चॉफ व्होल्टेज लॉ. पण ह्या लेक्चरमध्ये फक्त केसीएल आपल्याला काय करायचंय, डोक्यात ठेवायचंय. केव्हीएल आपण गुरुवारी बघूया आणि मग केव्हीएलवर आधारित जे काही प्रॉब्लेम्स असतील ते आपण घेऊया. अगदी एखादा दुसरा प्रॉब्लेम आहे जो बेसिक ओहम फॉर्म्युलाच आपण यूज करतो, पण जे नेटवर्क असणार आहे, जे सर्किट असणार आहे ते केव्हीएलचं असणार आहे. त्याच्यामुळे केव्हीएल आज मी शिकवत नाहीये, फक्त केसीएल शिकवते आणि केसीएलचे 2 स्टेटमेंट पाठच करायचे. ठीक आहे, पहिलं स्टेटमेंट, द अल्जेब्रिक सम ऑफ करंट्स ॲट एनी नोड or junction is always 0. Second statement, current coming towards the node are considered with positive sign. Current leaving the node are considered with negative sign. ठीक आहे, 2 स्टेटमेंट आपल्याला लिहायचे. फिगर तुमच्या मनाने तुम्ही कशी दाखवा, ॲरो कशी दाखवा, जसे ॲरो असतील त्याच पद्धतीने काय होईल, फक्त आपली फिगर येईल. तुम्हाला जो क्वेश्चन विचारलेला होता, आपण घरी सॉल्व करायला जो क्वेश्चन आपण दिलेला होता तो होता 0.5चा ना, 3 0.5 0.5 3 12 4 4 आणि 4. ठीक आहे, हा क्वेश्चन माझ्या मते आपण ह्याचा आन्सर विचारलेलं होतं. बघा, 4 आणि 4 सिरीज, 4 आणि 4 सिरीज. त्याच्यामुळे सेकंड फिगर काय येईल आपली, 4 + 4 8 येईल. इथं दाखव, इथं दाखव, कुठेही दाखव. ठीक आहे, हा 8 येईल. 4 + 4 इज इक्वल टू 8. ठीक आहे, आता मी इथंच फक्त चेंजेस करत जाते, खाली लिहित नाहीये. ठीक आहे, आता हा 8 आणि हा 4, इथं हे 8 आणि 4 काय येतील सिरीजमध्ये.
याचं बघा एकच टोक फक्त एकमेकाला जोडलेलं आहे. इकडे 12 आहे मध्ये, त्याच्यामुळे 8 आणि 4 सुद्धा काय होणार आहे, सिरीजमध्ये जातील. ठीक आहे, 8 अँड 4 ऑल्सो सिरीज. 8 + 4 काय येईल, 12. दोन्हीचा मिळून एकच रेजिस्टन्स तयार होईल जेव्हा आपण सॉल्व्ह करतो. 12. ठीक आहे, परत 12 अँड 12 काय येईल, पॅरलल. 12 अँड 12 पॅरलल. 12 × 12 डिवायडेड बाय 12 + 12 किती आलेले, 0.5, 3, 0.5, 0.5 आहे तसं, 3 आहे तसं. आपण सॉल्व्ह केला तर आलं आपलं 6. ठीक आहे, परत 3 अँड 6 पॅरलल. ठीक आहे, दोन्हीही पॅरलल आहेत, दुसरा कुठलाही रेजिस्टन्स नाही. 3 × 6 डिवायडेड बाय 3 + 6. 18 + 9 = 2. इथे किती आलं आपलं, 2. ठीक आहे, 0.5 आणि 2 सिरीजमध्ये, इकडे ओपन आहे सर्किट, हे दोन सिरीजमध्ये, त्याच्यामुळे दोन्हीचाही रेजिस्टन्स जाईल. 2 + 0.5 2.5 येईल. परत 2.5 + 0.5 3 येईल. म्हणजे लास्ट आपला आन्सर काय आलेला आहे, 3. RT किती आला, 3 ओहम. ओहम का लिहितोय आपण, वरती दिलेलं नाही, पण जेव्हा दिलेलं नसतं तेव्हा ओहम आहे असं समजायचंय. जेव्हा के असं दिलेलं असतं तेव्हा ते सगळे किलो ओहम मध्ये आहेत असं आपण काय करायचं, समजायचंय. ठीक आहे, तर 3 ओहम ज्याने आन्सर दिलेलं होतं त्या सर्वांचा आन्सर काय आहे, बरोबर आहे. ह्या प्रॉब्लेमचे जे करेक्ट आन्सर दिलेले आहेत ते बऱ्याच जणांनी दिले, बऱ्याच जणांचे रॉंग पण आहेत. जे आन्सर करेक्ट होते त्यांचे नावं फक्त मी घेतले. सिद्धी भोसले, पतळे सृष्टी, पायल शिंदे, शेणगी कोमल, पांढरे भारती, मेत्रे आरती ह्या मुली आहेत ज्यांनी करेक्ट आन्सर दिलेले आहे 3. त्याच्यानंतर मुलांमध्ये राऊत संयोग, विश्वतेज सुर्वे, रेवंटे विश्वप्रताप, कोळी शुभम, सुर्वे विश्वतेज अँड कांबळे सोहन ह्या मुलांनी आन्सर करेक्ट दिलेले आहे. ठीक आहे, म्हणजे फास्ट आन्सर आलेलं आपलं. मुलांमध्ये राऊत संयोगचं पण 8 वाजता आलेलं आहे, 8:03 मुलींमध्ये पताळे सृष्टीचं जे आन्सर आलेले आहे ते 7:57 आलेलं आहे. आणि जर दोन्हीला कम्पेअर केलं आपण तर पताळे सृष्टीचे आहे ते आजची काय आहे आपली ॲक्टिव्ह स्टुडंट पताळे सृष्टी. आणि ज्यांनी सर्वांनी आन्सर करेक्ट दिले त्या सर्वांचं माझ्यातर्फे अभिनंदन. ठीक आहे, तर बरेचसे लेक्चर आपले झाले. आणखी एक 4-5 3-4 लेक्चरमध्ये हा चॅप्टर आपला संपेल, किंवा आपण काय करणार आहोत, थेविनियन्स थेरमपर्यंत आलो की आपण तिथं काय करणार आहोत, हा चॅप्टर आपण थांबवणार आहोत. सेकंड चॅप्टरकडे, सेकंड पेपरमधला फर्स्ट चॅप्टर आपण घेणार आहोत, की जेणेकरून फर्स्ट आणि सेकंडचं काय होईल, आपल्याला बॅलन्स आपल्याला करता येईल. ठीक आहे, आता आजचा जो प्रॉब्लेम आहे, आणि जरी रेजिस्टन्स नेटवर्क तुम्हाला जर कोणालाही सुटत नसतील तर परत परत ते लेक्चर पहा जाऊन की कसं सॉल्व्ह करायचे. आणि तरी नसेल समजत तर मी पाठवते आहे जे सॉल्व्ह केलेले ते बघा, त्याच्यावरून तुम्हाला काय करता येईल, सॉल्व्ह आपल्याला करता येईल. रेजिस्टन्स नेटवर्क ज्याला काढायला येतात त्याला कोणतेही नेटवर्क सोडवायला अडचण मग येत नाही. तर बेसिक फॉर्म्युलेच्या आधारे आपण काय करतोय, टोटल रेजिस्टन्स आपण सॉल्व्ह करतोय. आजचा जो क्वेश्चन आहे आता तो महत्वाचा आहे. आपण एवढे सगळे सॉल्व्ह केल्यानंतर अगदी सिंपल टाकते, परंतु थोडासा कन्फ्युजिंग क्वेश्चन आहे, ड्रॉ करून घ्या, सॉल्व्ह करायचं आहे. आणि ह्याचंच आन्सर आज आपल्याला काय करायचं आहे, पाठवायचं आहे. Calculate total resistance. Calculate total resistance across AD. हे महत्वाचं आहे. ADच्या अक्रॉस आपल्याला काढायचं आहे. AD. ठीक आहे, पॉइंट्स बघा, इथं A आहे, इथं B आहे, इथं C आहे, इथं D आहे. A आणि D याच्यामध्ये लास्टला आपल्याला किती टोटल रेजिस्टन्स राहील हे आपल्याला विचारलेलं आहे. कॅल्क्युलेट टोटल रेजिस्टन्स अक्रॉस A and D पॉईंट. ठीक आहे, A and D समोरासमोर आहेत, A आणि D, आणि ह्या दोन्हीच्या मध्ये लास्टला किती रेजिस्टन्स राहील हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. सगळे रेजिस्टन्स सेम व्हॅल्यूचे आहेत,
सर्व रेजिस्टन्स 8K आहेत, किलो ओहमचे आहेत. ठीक आहे. तर हे सॉल्व्ह करायचे फास्ट, आणि आज मात्र आता आपल्याला आन्सर फास्ट द्यायचे आणि चुकवू नका. इतके रेजिस्टन्स नेटवर्क आपण पाहिल्यानंतर आपलं चुकवायचं काही कारण नाही. ह्याचा आन्सर लगेचच पाठवायचं आपण फास्टमध्ये. आणि आपण काय करू, गुरुवारी मात्र मग KVL घ्यायचं. KVLचं नेटवर्क पाहिल्यानंतर सेम असतं KVLची फिगर, स्टेटमेंट, इक्वेशन. ठीक आहे. फक्त व्होल्टेज पाहिजे आपल्याला, आपण करंट पाहिलेले आहे. तर आज फक्त KCL आपण डोक्यात ठेवायचं आहे आणि KVL आपण गुरुवारी घेऊया, की जेणेकरून KCL आणि KVL मध्ये कुठलंही कन्फ्युजन होणार नाही. त्याच्यामुळे आजचं लेक्चर जे आहे आपलं ते आपण इथंच थांबवणार आहोत, पुढचं आपण घेणार नाही. ठीक आहे.